welcome all of you in today's lecture. Students, in last lecture we have studied the topic that is unit number 4, shear force and bending moment diagram. Okay, that is in last lecture we have started this topic. This topic contains minimum 18 marks of weightage in MSBD exam. So students, in last lecture we have studied the various types of supports. Okay, that is simple support, then fixed support, hinge support and roller support. Okay, there are total 4 types of supports. Then in today's lecture we are going to see the types of beams. Depending on the types of supports, there are types of beams are there. Okay, then let's come towards the first slide of the lecture, that is types of beams. Following are the types of beams. First one is simply supported beam, second one is fixed beam, third one is cantilever beam, and fourth one is overhanging beam. Okay, there are total 4 types of beams: simply supported beam, fixed beam, cantilever beam, overhanging beam. Okay, out of these 4 types of beams we have studied in this topic the simply supported beam, cantilever beam and overhanging beam. Means we have the solve or we have to analyze these 3 beams. Okay, that is simply supported beam, cantilever and overhanging beam. Okay, fixed beam is not for syllabus in this subject. Fixed beam is not for you for the syllabus. Okay, we have only going to study only these beams: simply supported beam, cantilever beam and overhanging beam. Okay, then start with the simply supported beam. Okay, this is the diagram for simply supported beam. आपण मागच्या लेक्चरला बघितलं सिंपल सपोर्ट. ओके, टाइप्स ऑफ सपोर्ट मध्ये पहिला सपोर्ट होता सिंपल सपोर्ट. सिंपल सपोर्ट मध्ये काय होतं की जो बीम असेल तो सिंपली रेस्ट केला जातो त्या सपोर्टवरती. आता हे जे सपोर्ट, हे 2 ॲरो आहेत, हे सपोर्ट आहे. हा ए बी हा बीम आहे आणि हे 2 आहेत ते सपोर्ट आहे. तर हा ए बी बीम हा तो या बीम वरती, या सपोर्ट वरती सिंपली रेस्ट केलेला आहे. ओके, तो फिक्स नाही आहे किंवा पिंजड हिंजड नाही आहे, तर एक सिंपली काय केलं, रेस्ट केला, त्याच्यावरती ठेवलेला आहे. ओके ओके, म्हणजे सिंपल सपोर्ट म्हणजे वरून हा सिंपली सपोर्टेड बीम आला, म्हणजे सिंपल सपोर्ट वरती ठेवल्यामुळे हा सिंपली सपोर्टेड बीम झाला. ओके, असं त्याचं हे आहे. तर त्याचं डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ऑफ सिंपली सपोर्टेड बीम: अ बीम which is supported simply or simply rest on a support, that is column, is known as simply supported beam. ओके, जो बीम असणार आहे तो आपण रेस्ट करणार आहोत. ओके, सिंपली काय करणार आहे, सपोर्ट करणार आहोत किंवा सिंपली रेस्ट करणार आहोत. कशावरती? सपोर्ट वरती. सपोर्ट इन द सेन्स कॉलम असेल तर त्या कॉलम वरती आपण काय करतो, सिंपली तो रेस्ट करणार आहोत, त्याला आपण सिंपली सपोर्टेड बीम म्हणतात. ओके, म्हणजे हा ए बी असा बीम आहे, तर ए बी हॉरिझॉन्टल मेंबर जो असतो त्याला आपण बीम म्हणतो. तो हॉरिझॉन्टल मेंबर म्हणजे बीम ह्या सपोर्ट वरती सिंपली काय केलेला आहे, रेस्ट केलेला आहे, सिंपली आपण ठेवलेला आहे. ओके, तो आपण लिफ्ट करू शकतो, याचं मूवमेंट होऊ शकतं, रोटेशनल मूवमेंट होऊ शकतं. ओके, हॉरिझॉन्टल मूवमेंट, व्हर्टिकल मूवमेंट याचे होऊ शकते. ओके, कारण ओनली हा सिंपली सपोर्टेड आहे, सिंपली रेस्ट केलेला आहे, त्यामुळे म्हणजे तिन्ही टाइपचे मूवमेंट्स अलाउएबल आहेत. ओके, दिस टाइप ऑफ बीम अलाउएबल टू रोटेट हॉरिझॉन्टली, vertically movement, allowable to rotate horizontally and vertically movement. Okay, this is a simply supported beam. Okay, then next type of beam is fixed beam. You can see in this image, this is a fixed beam. Fixed beam आपण बघितलंय. ओके, फिक्स्ड बीम किंवा फिक्स्ड सपोर्ट म्हणजे काय, जो हॉरिझॉन्टल मेंबर असणार आहे तो फिक्स केलेला असतो. जे सपोर्ट देताना असताना सपोर्ट आपण कसं असतं, फिक्स असतात, तर आपण सिंपली फिक्स्ड सपोर्ट म्हणतो. म्हणजे आता हॉरिझॉन्टल मेंबर आहे, दोन्ही एंडला, म्हणजे हा एंड असेल किंवा हा एंड असेल, तर या दोन्ही एंडला काय केलेला आहे, तो फिक्स केलेला आहे. ओके, मग हा इथं कॉलम असेल,
स्लॅब असेल, ओके, तर त्या कॉलम किंवा स्लॅबमध्ये तो काय केला जातो, फिक्स केला जातो. परमनंटली काय तो त्याला फिक्स केला जातो, म्हणजे त्याचा मुवमेंट कुठलाही होणार नाही आहे, म्हणजे रोटेशनल मुवमेंट होणार नाही आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट होणार नाही आहे किंवा व्हर्टिकल मुवमेंट होणार नाही आहे. तो परमनंटली फिक्स असेल एका जागेला, ओके. म्हणजे इथं तो कुठलाही जागा त्याची सोडणार नाही आहे, तिथं डिफ्लेक्शन होणार नाही आहे किंवा इथे स्लोप क्रिएट होणार नाही आहे, ओके. तर अशा टाईपच्या बीमला सिम्पली सपोर्टेड बीम, फिक्स्ड बीम म्हणतात. डेफिनेशन आहे फिक्स्ड बीमची, द बीम विच इज both ends are fixed in supports, that is supports means column or slab is known as fixed beam, okay. The beam which is both ends are fixed in supports is known as fixed beam. This beam is permanently fixed in both sides, hence it is not able to rotate, move in horizontally and vertically direction, ओके. मग सांगितल्याप्रमाणे फिक्स असल्यामुळे, परमनंटली फिक्स असल्यामुळे तो रोटेट होत नाही किंवा हॉरिझॉन्टली मूव्ह होत नाही किंवा व्हर्टिकली मूव्ह होत नाही, ओके. अशा टाईपचा फिक्स्ड सपोर्ट किंवा फिक्स्ड बीम असं म्हणतात. तर हा बीम प्रॅक्टिकली कुठं आपल्याला बघायला मिळतं, तर आपले जे RCC बीम असतात, जे बिल्डिंगमध्ये आपले जे बीम आहेत ते सगळे फिक्स्ड बीम आहेत, ओके. RCC बीम ही कॉलममध्ये, स्लॅबमध्ये ते फिक्स असतात, ओके. त्याला आपण फिक्स्ड बीम असं म्हणतो, okay. This is a fixed beam. Then cantilever beam, okay. Cantilever, you can see the image of cantilever beam. This is the AB beam. One side of this beam is here fixed and other end is a free end, okay. याला आपण cantilever beam म्हणतो. The beam having one end is fixed in a support and other end of beam is free, that type of beam is known as cantilever beam, okay. One end of the beam is fixed, is not able to move in horizontally and vertically direction and rotate also, while other end which is free and is allowable to rotate, move in horizontally and vertically direction, ओके. म्हणजे आता हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, त्याचा एक सपोर्ट आहे, एक सपोर्ट जो फिक्स आहे आणि दुसरा सपोर्ट असा आहे इथे सपोर्टच नाही आहे, म्हणजे दुसरा एंड जो आहे तो इथे फ्री आहे. म्हणजे एक एंड आहे, हा बीम ए बी बीम आहे, तर हा ए बी बीम हॉरिझॉन्टल मेंबर आहे, त्याचा एक एंड जो आहे तो ह्या मेंबरमध्ये व्हर्टिकली, म्हणजे हा व्हर्टिकल मेंबर आहे, कॉलम असेल किंवा स्लॅब असेल, तर ह्या स्लॅबमध्ये किंवा कॉलममध्ये फिक्स केलेला आहे आणि दुसरा एंड जो आहे तो फ्री आहे, म्हणजे इथं कुठलाही सपोर्ट नाही आहे, सिम्पली सपोर्ट पण नाही आहे किंवा फिक्स्ड सपोर्ट पण नाही किंवा रोलर सपोर्ट पण नाही, कुठल्या टाईपचाही सपोर्ट नाही आहे इथं, ओके. म्हणजे वन एंड फिक्स्ड, अदर एंड फ्री आहे, ओके. अशा टाईपच्या बीमला आपण काय म्हणतो, कॅन्टिलिव्हर बीम, ओके. मग आता ह्या बीम मध्ये एक एंड जो असणार आहे तो परमनंटली फिक्स असणार आहे, म्हणजे तो त्याचं कुठलंही इथं मुवमेंट होणार नाही आहे, रोटेशनल मुवमेंट होणार नाही आहे किंवा व्हर्टिकल मुवमेंट किंवा हॉरिझॉन्टल मुवमेंट इथं होणार नाही आहे, फिक्स आहे. म्हणजे हा बेंड होणार नाही किंवा इथं त्याचं स्लोप क्रिएट होणार नाही आहे, डिफ्लेक्शन होणार नाही आहे इथं, ओके. किंवा हा रोटेट कुठल्या तरी पर्टिक्युलर अँग्युलरला हा रोटेट होणार नाही आहे, ओके. हा फिक्स असेल आणि इकडचा एंड जो आहे, जर इथं लोड अप्लाय झाला बरोबर याच्यावरती बी वरती, ओके, एक ठराविक लिमिट नंतर हा काय होऊ शकतो, बेंड होऊ शकतो, ओके. तिथं स्लोप क्रिएट होऊ शकतो, याची जागा आहे हा सोडू शकतो, म्हणजे हा बी इथं स्ट्रेट आहे, त्यानंतर बेंड झाल्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळतंय, ओके. म्हणजे इथं तो रोटेट होऊ शकतो हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली, तो काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. अशा टाईपच्या बीमला काय म्हणतात, कॅन्टिलिव्हर बीम, ओके. वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री. तर हे आता कुठल्या टाईपचे कुठे बीम आपल्याला बघायला मिळतील, तर आपले जे लॉफ्ट असतात, ओके, लॉफ्ट असेल, छज्जा असतील किंवा बाल्कनी मधले जे बाल्कनीची बाहेर आपण काढलेले असतो, ओके, बाल्कनी, तर त्या बाल्कनीचे जे बीम असणार आहेत ते स्लॅबमधून किंवा कॉलममधून एक्सटेंड झालेले असतात, बाल्कनी त्याला सपोर्ट नसतो, ओके. म्हणजे बाल्कनीचे जे आहेत 3 फूट 2 फूट काय असेल ते बाहेर असतात, जे मेन बीम पासून ते काय झालेले असतात, थोडे एक्सटेंड झालेले असतात, मग त्याचा वन एंड फिक्स असतो आणि अदर एंड फ्री असतो, त्याला कुठलाही सपोर्ट नसतो. बाल्कनीचे बीम किंवा छज्जा किंवा लॉफ्ट, ओके. जे आपण जे मटेरियल घरामध्ये जे मटेरियल ठेवायला जे लॉफ्ट असतात, ओके, दिस इज वन टाइप ऑफ बीम इज also, okay, this is a cantilever beam because one part of that loft is fixed in
lintel and other is free. ओके देन छज्जा मीन्स विंडोच्या वरती जे काय जो स्ट्रक्चर असतो जो पार्ट असतो ओके पाणी आतमध्ये येण्यापासून तो काय करतो अवॉइड करतो तो जो छज्जा असतो तो छज्जा पण लिंटेलमध्ये वन एंड त्याचा फिक्स असतो अदर एंड फ्री असतो. तर हे कॅन्टिलिव्हर बीमचे एक्झाम्पल आहेत. ओके वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री विच इज द कॅन्टिलिव्हर बीम. अँड last one is a overhanging beam. Overhanging beam definition is in this type of beam some portion of the beam is extended beyond the support. Okay and then the beam is known as overhanging beam. ओके म्हणजे काय तर ह्या टाईपच्या बीम मध्ये त्याचा बीमचा सम पोर्शन किंवा सम पार्ट जो आहे तो काय झालेला एक्सटेंड झालेला असतो बियॉन्ड द सपोर्ट. म्हणजे पर्टिक्युलर एका सपोर्ट पासून किंवा दोन्ही सपोर्ट पासून त्याचे जे दोन सपोर्ट असणार आहेत त्या दोन्ही सपोर्ट पासून किंवा एका सपोर्ट पासून थोडासा पार्ट काय झालेला असतो एक्सटेंड झालेला असतो किंवा वाढलेला असतो. तो काय झालेला पोर्शन जो आहे बीमचा तो वाढलेला असतो. तर त्या टाईपच्या बीमला म्हणतो ओव्हरहँगिंग बीम. Okay, the overhanging portion that is extended part of the beam is on one side or maybe on both end of the beam. Okay, you can see in this image. आता हा बीम आहे A B C असा हा बीम आहे. इथे दोन सपोर्ट आहेत A ला सपोर्ट आहे B ला सपोर्ट आहे. मात्र B पासून हा BC जो पार्ट आहे तो काय झालाय थोडा एक्सटेंड झालाय. म्हणजे AB ची लेंथ L1 आहे BC ची लेंथ आहे L2. म्हणजे हा L2 एवढ्या लेंथ असलेला BC हा बीम आहे पार्ट आहे या बीमचा BC जो पोर्शन आहे तो काय झाला आहे या B पासून थोडासा एक्सटेंड झाला. म्हणजे या सपोर्ट पासून काय झालेला आहे थोडासा एक्सटेंड झाला आहे थोडासा लेंथ वाढलेली आहे पर्टिक्युलर लेंथला तो काय होतो वाढलेली असते. ओके अशा टाईपचं म्हणायचं काय ओव्हरहँगिंग बीम. थोडासा ओव्हरहँगिंग झाला आहे हा पोर्शन काय आहे ओव्हरहँग आहे. BC हा पोर्शन काय झालेला आहे ओव्हरहँग झालेला आहे. या टाईपच्या बीमला ओव्हरहँगिंग बीम म्हणतात. ओके आता हे ओव्हरहँगिंग जे असेल आता इथं कसं वन एंड फक्त एका एंडला आहे तर इकडे पण ओव्हरहँग असू शकतो म्हणजे दोन्ही एंडला पण असू शकतो. ओके म्हणजे ए पासून पण थोडासा बीम इकडे ओव्हरहँग झाला तर त्याला बोथ एंड ओव्हरहँग म्हणतात. आता हा कसा आहे वन एंड ओव्हरहँग आहे. हा जो आहे तो राईट एंडला आहे. ओके राईट साइड ओव्हरहँग इकडे जर आला तर हा बोथ साइड होतो आणि फक्त इकडे असेल तर लेफ्ट हँड साइड ओव्हरहँग असं म्हणतात. ओके ओव्हरहँगिंग बीम म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला. ओव्हरहँगिंग म्हणजे काय थोडासा पार्ट जो आहे थोडासा बीमचा जो पोर्शन आहे थोडा एक्सटेंड झालेला होतो एका ठराविक सपोर्ट पासून काय झाला असतो तो एक्सटेंड झालेला असतो थोडा काय केलेला असतो एक्सटेंड केलेला असतो. अशा टाईपच्या बीमला काय म्हणायचं ओव्हरहँगिंग म्हणायचं. ओके म्हणजे ओव्हर हँग झालाय हा म्हणून याला ओव्हरहँगिंग बीम म्हणतात. ओके तर आपल्याला या टॉपिकमध्ये सिम्पली सपोर्टेड बीम कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँगिंग बीम याचे तुम्हाला रिएक्शन्स त्यानंतर त्याचे शिअर फोर्स डायग्राम आणि त्याच्यानंतर बेंडिंग मोमेंट डायग्राम तुम्हाला याचे बघायचे. ओके हे तीनच तुम्हाला आता हे बीम आहेत फिक्स्ड बीम आहेत ते तुम्हाला पुढच्या सब्जेक्टमध्ये आहे. आता या सब्जेक्ट मॉक्समध्ये तुम्हाला फक्त या तीन टाईपच्या बीमचे तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. त्याच्यावरती येणारे रिएक्शन्स त्याच्यानंतर त्याच्यावरती डेव्हलप झालेले शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके तर हे झाले शिअर फोर्स सिम्पली सपोर्टेड बीम कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँगिंग बीम. ओके नेक्स्ट टाइप्स ऑफ लोड्स. आता आपल्याला या बीमचे टाईप बघितलं. ओके तीन टाईप बघितले आपण. तर याच्यावरती अप्लाय होणारे लोड पण आपल्याला बघायचे म्हणजे कुठल्या टाईपचे लोड अप्लाय झाल्यानंतर त्याचं रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे किंवा त्याचं शिअर फोर्स त्यानंतर बेंडिंग मोमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्या अगोदर कुठल्या टाईपचे लोड्स आहेत ते आपल्याला बघायला पाहिजेत. Following are the types of loads. First one is point load or concentrated load. Okay, point load or concentrated load. Second one is uniformly distributed load and third one is uniformly varying load. ओके हे तीन लोड आहेत म्हणजे तुम्हाला या तीन मध्ये तर आता तरी दोन लोड फक्त स्टडी करायचे आहेत. म्हणजे ह्या तीन टाईपच्या बीमवरती हे दोन टाईपचे लोड अप्लाय झाल्यानंतर जे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डेव्हलप होणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड जो आहे तो आपल्याला इथं नाही करायचा अभ्यास त्याचा. आपल्याला या दोन टाईपच्या लोडचे फक्त आपल्याला इथं स्टडी करायचं आहे पॉइंट लोड आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आपण प्रत्येकाची माहिती घेऊया. ओके first one is point load or concentrated load. Definition is
the load which is act on a beam on a specific point or concentrate on specific point. Okay, the load which is act on beam on a specific point or concentrate on a specific point of beam is known as point load or concentrated load. ओके, म्हणजे बीमच्या एका पर्टिक्युलर एका स्पेसिफिक पॉइंट वरती लोड ऍक्ट होतो किंवा कॉन्सन्ट्रेट होतो, त्याला म्हणायचं पॉइंट लोड. ओके, आता इथं बघू शकता डायग्राम मध्ये हा ए बी असा बीम आहे. ओके, टोटल ए आणि बी असा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, कारण इथं सिम्पली रेस्ट केलेला आहे. हा जो सपोर्ट आहे ते सिम्पली सपोर्टेड आहेत. आता हा W1 आणि W2 असे दोन लोड आहेत. ओके, W1 आहे जो C वरती अप्लाय झाला आहे, W2 आहे तो D वरती अप्लाय झाला आहे. म्हणजे हे पॉईंट्स आहेत, C पॉईंट वरती W1, D पॉईंट वरती W2 अप्लाय झालेला आहे. तर हा W1 जो आहे तो पर्टिक्युलर C वरती अप्लाय झालेला आहे. ओके, म्हणजे ए पासून एक ठराविक डिस्टन्स वरती हा लोड अप्लाय झाला आणि हा जो आहे तो बी पासून ठराविक डिस्टन्स वरती किंवा ए पासून इथल्या काय असेल तर डिस्टन्स वरती तो हा W2 आणि हा W1 असे पर्टिक्युलरली प्रत्येक एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झाले. ओके, तर अशा टाईपच्या लोडला आपण म्हणतोय पॉइंट लोड. हा आपण ॲरो असं डाउनलोड दाखवून त्याला आपण दाखवू शकतो. पॉइंट लोड जे आहेत ते असं डाउनलोड ॲरो, आता डाउनलोड टाईपचा अप्लाय लोड आहे ना, त्यामुळे हा डाउनलोड डायरेक्शनचा ॲरो आपण इथं काय केलेलं आहे दाखवलेला आहे. हे झाले पॉइंट लोड, म्हणजे पर्टिक्युलर एका पॉइंटला काय झालेलं आहे अप्लाय झालेलं आहे किंवा एका पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत हे लोड, त्यामुळे याला म्हणतो कॉन्सन्ट्रेट लोड किंवा पॉइंट लोड असे आपण म्हणतो. ओके, ते लोड जे आहेत म्हणजे आपण आता जो पार्ट आपण बघतोय म्हणजे टाइप्स ऑफ सपोर्ट, टाइप्स ऑफ बीम, टाइप्स ऑफ लोड, हे आपण फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये बघितलेलं आहेच. तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन घेतोय. ओके, हे टाइप्स झाले. पहिला टाइप ऑफ लोड पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. देन सेकंड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला आपण UDL सुद्धा म्हणतो. म्हणजे UDL म्हणजे याचं युनिफॉर्मलीचं यू, डिस्ट्रीब्युटचं D, लोडचं L, तसं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ओके, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे काय? डेफिनेशन, द लोड which is spread, that is acted uniformly on a beam over a length of beam is known as uniformly distributed load. ओके, म्हणजे जो बीम जो लोड आहे तो स्प्रेड होतो, एका पॉइंटला ठराविक अप्लाय होत नाही. ओके, मग असे कसं पॉइंट लोड मध्ये तो लोड जो तो कॉन्सन्ट्रेट झालेला एका स्पेसिफिक पॉइंटला, एका पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेला. ओके, म्हणजे आपण एकच W1 किंवा W2 बघितलं की पर्टिक्युलर C आणि D या पॉइंटला अप्लाय झालेले आहे. ओके, तर इथं तसं नाही आहे. इथं काय आहे, तर जो लोड आहे तो स्प्रेड झालेला आहे टोटल बीम वरती, ओव्हर लेंथ ऑफ बीम, म्हणजे टोटल लेंथ आहे बीमची, तर त्या बीमच्या लेंथ वरती, टोटल बीम वरती तो काय झालेला आहे, स्प्रेड झालेला आहे, पसरलेला आहे. स्प्रेड म्हणजे काय, पसरलेला आहे. ओके, किंवा ऍक्ट झालेला आहे आपण म्हणू शकतो युनिफॉर्मली. आणि तो स्प्रेड होत असताना कसा अप्लाय झालेला आहे, युनिफॉर्मली. ओके, युनिफॉर्मली मीन्स त्याचे रेट जो आहे म्हणजे एका एंड पासून, आता तुम्ही बघू शकता डायग्राम, आता इथं तर आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता AB हा बीम आहे, हे दोन सपोर्ट आहेत, सिम्पली सपोर्टेड AB बीम आहे, त्याची टोटल लेंथ आहे L. ओके, तर हा जो आहे मी इथे दाखवलेला आहे हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं काय आहे सिम्बॉल आहे, असं आपण ते दाखवू शकतो. ओके, तर हा इंटेन्सिटी किती आहे, या लोडची W पर मीटर, म्हणजे प्रत्येक मीटरला किती झालेला आहे, W एवढी इंटेन्सिटीने तो काय झालेला आहे, स्प्रेड झालेला आहे. म्हणजे इथं जी काही इंटेन्सिटी आहे ती इथं सेंटरला पण असणार आहे आणि इथं एंडला पण असणार आहे. म्हणजे एच्या ठिकाणी जी इंटेन्सिटी आहे लोडची ती इथं देखील असेल, इथं देखील असेल, प्रत्येक ठिकाणी इंटेन्सिटी आहे ती सेम आहे W, म्हणजे पर मीटरला किती आहे, W एवढा इंटेन्सिटी ह्या लोडची. ओके, म्हणून याला काय म्हणतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली म्हणजे सेम रेटनं डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, म्हणून त्याला म्हणतात युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ड्युरिंग द कॅल्क्युलेशन ऑफ रिएक्शन दिस लोड मस्ट बी कन्वर्टेड इन पॉईंट. आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर रिएक्शन काढताना आपल्याला जे कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी हा लोड जो आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा आपल्याला पॉईंट लोड म्हणजे मग अशी आपण पॉईंट लोड बघितला तर त्या पॉईंट लोडच्या फॉर्म मध्ये तो काय करायला पाहिजे, कन्वर्ट करायला लागतो. ओके, म्हणजे हा UDL आहे, मात्र याचं कन्वर्जन आपल्याला पॉईंट लोड मध्ये करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपण याचं रिएक्शन कॅल्क्युलेशन करू शकतो ह्या लोड ह्या बीमचं.
ओके, तर हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मीन्स काय? The load which is spread, that is act uniformly. ओके, हा युनिफॉर्मली स्प्रेड होतो ऑन अ बीम, ओव्हर अ लेंथ ऑफ बीम. म्हणजे पूर्ण लेंथ वरती युनिफॉर्मली काय होतं? ऍक्ट होतो. म्हणजे पूर्ण लेंथ असेल किंवा पर्टिक्युलर पार्ट असेल तर त्या बीम वरती काय होतं? ऍक्ट होतं. म्हणजे ए बी असं टोटल बीम आहे. समजा हा ए बी नसेल, ए आणि सी वरती म्हणजे एका ठराविक डिस्टन्स वरती अप्लाय झालेला असेल, मे बी तसं पण होऊ शकतं, तर त्याला आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो. म्हणजे इथं काय कंडिशन काय आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मध्ये? तर तो लोड जो आहे तो युनिफॉर्मली म्हणजे सेम रेटनं डिस्ट्रीब्युट होतो. ओके, बीम वरती, त्या म्हणतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ओके, तर याचं ज्यावेळी कॅल्क्युलेशन आपण रिॲक्शन ज्यावेळी करत असतो त्यावेळी हा लोड आपल्याला पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ओके, दिस इज द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर सिम्पली आपल्याला पॉईंट लोड आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड हे दोनच लोड आपल्याला त्याची बघायचे आहेत. म्हणजे 3 टाईपचे बीम आहेत, सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर आणि ओव्हरहँगिंग बीम. आणि त्याच्यावरती 2 टाईपचे लोडचे आपण फक्त स्टडी करायचं आहे. म्हणजे जर पॉईंट लोड अप्लाय होत असेल आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय होत असतानाच आपल्याला त्याचं काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. ओके, हे दोनच लोड आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत ह्या सब्जेक्टमध्ये. तिसरा जो लोड आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, हा आपल्याला नाही आहे तरी सुद्धा आपण याचे डेफिनेशन माहित असणं आवश्यक आहे. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, the load which is act uniformly varying at a constant rate on a beam over a length of beam is known as uniformly varying load. ओके, आता ते मगाशी कसं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड होता. ओके, म्हणजे इथं काय आहे? युनिफॉर्मली हा व्हॅरिंग होत आहे. व्हॅरिंग म्हणजे काय? चेंज होणार आहे, बदलत असणार आहे. युनिफॉर्मली मात्र बदलत असताना पण कसं होत असतो तो? युनिफॉर्मली म्हणजे सेम रेटनं, कॉन्स्टंट रेटनं काय होतो? तो व्हॅरिंग होतो म्हणजे चेंज होतो. त्या टाईपच्या लोडला काय म्हणतो? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणतात. त्याला UVL म्हणतात. ओके, UV and L, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. ओके, uniformly varying load means load intensity is changes uniformly at constant rate over a length of beam. म्हणजे त्याची इंटेन्सिटी आहे ती चेंजेस होते. ओके, व्हॅरी होते मात्र युनिफॉर्मली, कॉन्स्टंटली. ओके, म्हणजे सेम रेटनं ती काय होते? वाढत राहते, चेंज होत राहते. ओके, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. ड्युरिंग कॅल्क्युलेशन ऑफ दिस लोड also must be converted in point load. म्हणजे जसं UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आपण पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्जन करायला लागतो सांगितलं, त्या पद्धतीने हा देखील लोड पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करावा लागतो. म्हणजे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असेल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल, हे दोन्ही लोड आपल्याला पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि मगच आपण त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे रिॲक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, त्याची डायग्राम बघितला तर अशा पद्धतीने डायग्राम असते. तर हा ए बी बीम आहे. ओके, हा ए बी टोटल बीम आहे, तर हे सपोर्ट आहे. तर इथं इंटेन्सिटी बीमची काय 0 झालेली आहे. ओके, इथं काय 0 आहे आणि इथं तुम्हाला इंटेन्सिटी आहे त्याची मॅक्झिमम आहे. म्हणजे ऍट द एंड ऑफ बीम इथं मॅक्झिमम, ऍट द या एंडला म्हणजे हा लेफ्ट एंड आहे तर इथं 0 आहे आणि राईट एंडला काय आहे? मॅक्झिमम आहे. तर हा कसं आहे? हा ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणजे हे कसं थोडा वाढत गेलेला आहे. इथं काहीतरी इंटेन्सिटी अप्लाय झालेली आहे, त्यानंतर इथं ह्या डिस्टन्स इथं आला तर तुमची इंटेन्सिटी वाढलेली असणार आहे. त्यानंतर इथं आला इंटेन्सिटी वाढलेली आहे, इथं आला इंटेन्सिटी वाढलेली आहे, इथं आहे इंटेन्सिटी वाढली आहे आणि इथं सगळ्यात मॅक्सिमम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 0 आहे. समजा या पॉइंटला इंटेन्सिटी एक 10 आहे. ओके, 10 न्यूटन पर मीटर काय असेल. ओके, इथं आहे 20, इथं आहे 30, इथं गेला तर 40, 50 आणि इथं 60. ओके, म्हणजे 10 युनिटला काय होतं? हे इंटेन्सिटी वाढत राहिलेलं आहे. म्हणजे युनिफॉर्मली कॉन्स्टंट रेटनं, म्हणजे फरक किती आहे? पर्टिक्युलर डिस्टन्सला इथं 10, त्यानंतर इथं 10, 10, 10, म्हणजे प्रत्येक 10 युनिटनं म्हणजे 10 युनिटच्या इंटरव्हलमध्ये काय होते? इन्क्रीज होत चाललेला आहे. म्हणजे युनिफॉर्मली इन्क्रीज होत चाललेला आहे कॉन्स्टंट रेटनं. इथं 10 आहे, इथं पण 20 झालं म्हणजे 10 वाढलं, इथं 30 झालं म्हणजे 10 वाढलं, 40 झालं म्हणजे इथं पण 10 वाढलं, इथं 50 झालं आणि इथं 60 झालं. म्हणजे 10च्या ह्याच्या इंटेन्सिटीनं काय होतं? इन्क्रीज होत चाललेला आहे. म्हणजे युनिफॉर्मली व्हॅरी होत चाललेला आहे. त्याला म्हणायचं युनिफॉर्मली व्हॅरी. म्हणजे 10च्या इंटेन्सिटीनं काय झालेलं आहे? इन्क्रीज होत चाललेला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्मली. इथं 0 होता, इथं 10 वाढलं, पुन्हा इथं 10 वाढलं 20 झालं, इथं 10 वाढलं 30 झालं, इथं 10 वाढलं 40 होणार आहे, इथं 10 वाढलं 50 होणार आहे आणि इथं 10 वाढलं 60 होणार आहे.
असं ते काय युनिफॉर्मली व्हॅरी होत चाललेलं आहे, म्हणून याला म्हणतो युनिफॉर्मली व्हॅरी लोड. ओके, त्याची डायग्राम आपण हे दाखवताना असं दाखवतो, हा असा ट्रायंगल दाखवतो. ओके, याचं देखील आपल्याला काय करायचं, पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्जन करून आपल्याला याचं रिॲक्शन कॅल्क्युलेट करता येतं. ओके, दिस इज अ युनिफॉर्मली व्हॅरी लोड. तर आपण टाइप्स ऑफ लोड बघितले, पॉइंट लोड, इट इज ऑल्सो नोन एज कॉन्सन्ट्रेटेड लोड, देन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज रिॲक्शन ऑफ बीम. ओके, हा पूर्ण पार्ट आपल्याला फर्स्ट इयरला शिकलेला आहे, रिॲक्शन वगैरे पुन्हा आपण हे रिव्हिजन करतोय. ओके, आता रिॲक्शन आपल्याला माहित असेल, म्हणजे रिॲक्शन काढता आली किंवा रिॲक्शन म्हणजे काय हे माहित असेल तर आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काढता येतं. So what is mean by shear reaction? Okay, reaction definition is when a external force is applied on a beam, then to resist this external force and balance the beam, the equal and opposite force is applied from the end support of the beam. This is known as reaction. Okay, when external force इज अप्लाइड ऑन अ बीम, म्हणजे एखादा एक्सटर्नल फोर्स आहे, एक असेल, दोन असेल, म्हणजे युडियल टाईपचा असेल, पॉईंट लोड असेल, ओके, कुठल्याही टाईपचा असेल, तर एक्सटर्नल फोर्स जो आहे तो त्या बीमवरती अप्लाय झाला. ओके, मग त्या एक्सटर्नल लोडला किंवा एक्सटर्नल फोर्सला रेजिस्ट करायला, ओके, त्या एक्सटर्नल फोर्स जो बाहेरचा फोर्स अप्लाय होणार आहे त्याला रेजिस्ट करायला त्या बीममधून, त्या बीमच्या सपोर्टमधून, ओके, त्याला बीमच्या सपोर्ट मधून एक फोर्स काय करतात, अप्लाय होतो. ओके, एक्सटर्नल फोर्स अँड बॅलन्स द बीम, त्या म्हणजे बीमला तो बॅलन्स करतात. ओके, मग तेवढा जेवढा एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालेला आहे तेवढाच त्याच्या सेम क्वांटिटीचा इक्वल फोर्स काय होतो, काय अपोजिट मात्र असणार आहे. जो एक्सटर्नल फोर्स जर डाऊनवर्ड डायरेक्शनचा असेल तर जो रिॲक्शन मधून, जो जे सपोर्ट रिॲक्शन मधून जे फोर्स बाहेर पडणार आहे ते अपोजिट असणार आहे, त्याच्या अपवर्ड टाईपचे. ओके, if opposite force is applied from the end support, then it is known as reaction. Okay, so this reaction maintain the equilibrium condition of the beam. ओके, आता इथे बघू शकताय हे एक्सटर्नल फोर्स आहेत. ओके, W1 W2 असे एक्सटर्नल फोर्स आहेत, हे W1 W2. आता हे पॉइंट लोड टाइपचे एक्सटर्नल फोर्स आहेत. तर ह्या बीम ए बी जो आहे ह्या बीम वरती अप्लाय झालेले आहे. तर आता ह्या ए बी वरमुळं याला हा फोर्स अप्लाय झाल्यामुळे याचं काय असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजे बेंड होऊ शकतात. मग त्याला अपोज करायचं असेल तर हा बीम काय करतोय, हे जे लोड आलेले आहेत हे लोड डिस्ट्रीब्यूट करतो ह्या सपोर्टला. म्हणजे हे कॉलम असेल समजा तर हे सपोर्ट आहे, तर ह्या सपोर्टवरती हे डिस्ट्रीब्यूट करणार आहे, हा लोड जो आहे तो हे डिस्ट्रीब्यूट करतात. मग डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ह्या सपोर्ट मधून या लोडला अपोजिट किंवा याला बॅलन्स करण्यासाठी ह्यातून एक अपोजिट फोर्स असा बाहेर पडतो. आता हे डाऊनवर्ड आहेत तसं म्हणून याला दाखवताना हे अपवर्ड डायरेक्शन दाखवले बघा. तर हे अपोजिट फोर्सेस इथं काय करतात, अप्लाय करतात. कशासाठी, या बीमला बॅलन्स करण्यासाठी आणि या फोर्सला अपोज करण्यासाठी. ओके, मग हे जे अपोजिट फोर्सेस जे आहे बाहेरच्या सपोर्ट मधून जे अप्लाय होणार आहेत अपोजिट फोर्सेस, तर याला म्हणायचं रिॲक्शन. ओके, आता ही ए ह्या पॉइंटला हा सपोर्ट आहे, हा बी या पॉइंटला सपोर्ट आहे, म्हणजे या ए सपोर्ट मधून जी रिॲक्शन मिळते त्याला आपण आर ए म्हणतो, या बी मधून जी रिॲक्शन मिळतो त्याला आपण आर बी म्हणतो. ओके, म्हणजे आर ए आणि आर बी काय झाली, हे रिॲक्शन झाली. ओके, मग ह्या रिॲक्शनमुळे काय होतं, इक्विलिब्रियम कंडिशन आहे ती बीमची ती काय होते, मेंटेन होते. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तो बीम आहे तो रेस्ट कंडिशनला राहतो, त्याचं बेंडिंग होत नाही, डिस्प्लेसमेंट होत नाही. ओके, त्याच्यावरती काय इफेक्ट होत नाही, तो बॅलन्स कंडिशन राहतो, आहे असा राहतो बीम, त्याला आपण इक्विलिब्रियम रेस्ट कंडिशन म्हणतो. मग ह्या अपोजिट रिॲक्शनमुळे हा एक्सटर्नल फोर्स बाहेरून फोर्स अप्लाय झाले, त्याला अपोजिट करणारे हे सपोर्ट मधून फोर्स अप्लाय झाले, त्यामुळे हा बीम बॅलन्स झाला, इक्विलिब्रियम झाला. ओके, आणि हे जे फोर्स आहे याच्यामधून जे अप्लाय होणारे आहेत त्याला आपण इक्विलिब्रियम रिॲक्शन असं म्हणतो. ओके, दिस इज द रिॲक्शन ऑफ द बीम. ओके, तर हे आपले रिॲक्शन जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. मग त्यानंतर आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काढता येतात. ओके, दिस इज द रिॲक्शन. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज मुवमेंट. ओके, मुवमेंट हा पण आपण कन्सेप्ट फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्सच्या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. मुवमेंट म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ मुवमेंट इज, समजा एखादा फोर्स अप्लाय झालेला आहे. ओके, एखादा
बॉडीवरती एखादा फोर्स अप्लाय झालेला आहे, ती बॉडी वन साइड काय फिक्स असेल किंवा एक हिंजड असेल, तर त्या काय होणार आहे, तर ती बॉडी काय होणार आहे त्या फोर्स आणि वन एंड फ्री असेल तर ती बॉडी रोटेट होते. ओके, ती बॉडी रोटेट होते फोर्स अप्लाय झाल्यामुळे. मग त्यामुळं जो रोटेशनल इफेक्ट डेव्हलप होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, मुवमेंट म्हणतो. इट इज द रोटेशनल इफेक्ट ऑफ बॉडी ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स इज नोन ॲज मुवमेंट. म्हणजे फोर्स अप्लाय झाल्यामुळे बॉडी रोटेट होण्याची जी काही प्रोसेस आहे, ओके, सम अमाऊंट मध्ये काय होते ती रोटेट होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण मुवमेंट असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण डोअर आहे, ओके, किंवा विंडो असेल तर डोअर जो असतो वन एंड तिथे फिक्स असतो हिंजला, म्हणजे जे बिजागरी असतात त्या बिजागरीला काय असतात, फिक्स असतात ते, मात्र त्याचं रोटेशन होतं. मग आपण फोर्स अप्लाय केला तर ते काय होतं, ज्यावेळी जे ओपन होणार आहे किंवा आपण क्लोज करतो डोअर म्हणजे त्याचं रोटेशन होतं. ओके, दिस इज वन ऑफ टाइप ऑफ मुवमेंट ऑल्सो. ओके, म्हणजे मुवमेंट कुठं डेव्हलप होतो, त्या हिंज जे असणार आहे जिथं फिक्स असणार आहे तिथं मुवमेंट डेव्हलप होते. म्हणजे जिथं काय डोअर ओपन किंवा क्लोज होतो तो काय झाला, हा रोटेशनल इफेक्ट आहे. त्या आपण जो फोर्स अप्लाय करणार आहे त्याचा रोटेशनल इफेक्ट आहे आणि त्याला आपण म्हणतो मुवमेंट. ओके, the magnitude of movement is calculated by multiplication of applied force into perpendicular distance where the load is applied. म्हणजे जर आपल्याला मुवमेंटची व्हॅल्यू काढायची आहे, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे, तर त्याचं कसं काढायचं, तर मल्टिप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे जो आपण फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, ओके, वेअर द लोड इज अप्लाइड. म्हणजे ज्या पॉइंटला लोड अप्लाय केलाय, ओके, तो पॉइंट, ओके, आणि जिथं मुवमेंट डेव्हलप होणार आहे तिथंपर्यंत डिस्टन्स म्हणजे आपण तिथं मुवमेंट करू शकतो. अप्लाइड फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, मुवमेंट. एम इज इक्वल टू फोर्स अप्लाइड फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, आता समजा ए या ठिकाणी मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, इथं किती मुवमेंट डेव्हलप झाला आहे. आता हा फोर्स आहे, एफ हा फोर्स आहे, तर या एफ या फोर्समुळे इथं ए या पॉइंटला जर मुवमेंट डेव्हलप होणार आहे, म्हणजे फोर्स अप्लाय झाला म्हणजे मुवमेंट इथं डेव्हलप होतोच. ओके, फोर्स अप्लाय झाला मुवमेंट डेव्हलप होणार आहे, तर ए या पॉइंटला किती मुवमेंट डेव्हलप झाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला कसं काढायचं, हा फोर्स एफ इंटू एफ कुठं पॉईंट अप्लाय झाला आहे, तर इथं ए पासून डी या एवढ्या डिस्टन्सवरती अप्लाय झाला आहे. मग एफ इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स डी, एफ इंटू डी केलं की आपल्याला मुवमेंट ॲट पॉईंट ए आपल्याला मिळतं. ओके, मग आपण मुवमेंट ॲट पॉईंट बी पण काढू शकतो. जर हे डिस्टन्स आपल्याला माहित असेल तर हे मुवमेंट ॲट पॉईंट बी पण काढता येतं. ओके, मुवमेंटची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्टन्स. हा अप्लाइड फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स अँड जिथं आपल्याला मुवमेंट काढायचा आहे तो पॉईंट ए आणि हा समजा सी पॉईंट असेल तर या दोघांमध्ये डिस्टन्स डी. ओके, दिस इज अ मुवमेंट. मुवमेंट मीन्स द रोटेशनल इफेक्ट. ओके, दिस इज अ सफिशियंट फॉर टुडेज लेक्चर. ओके, आपण रिव्हिजन बघतोय सगळं मागच्या टॉपिकचे सगळे, म्हणजे फर्स्ट इयरला जे झालेलं आहे त्याचं. ओके, तर आजच्या लेक्चर पुरतं एवढं सफिशियंट आहे. थँक यू व्हेरी मच.